नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, मुंबई पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर आणि नोट्स, जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे। तुम्हाला या सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर लगेच पाठवल्या जातील। त्यामधले सर्व प्रश्न परीक्षेमध्ये पडणारे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, प्रश्न क्रमांक पहिला बघा, पृथ्वीच्या सर्वात आतील थराला खालीलपैकी काय म्हणतात? पृथ्वीच्या सर्वात आतील थराला खालीलपैकी काय म्हणतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, पृथ्वीच्या सर्वात आतील थराला गाभा असे म्हणतात। प्रश्न क्रमांक बघा दुसरा बघा, सुएझ हा कालवा कोणत्या देशामधला तो कालवा आहे? बघा, सुएझ हा कालवा खालीलपैकी कोणत्या देशामधला तो कालवा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, सुएझ हा कालवा इजिप्त या देशामधला तो कालवा आहे। बघा, प्रश्न क्रमांक तिसरा बघा, हिराकुंड हे धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? हिराकुंड हे धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं ते धरण आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील विद्यार्थी मित्रांनो, हिराकुंड हे धरण ओरिसा या राज्यामध्ये आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, हिराकुंड हे धरण महानदीवरचं ते एक महत्त्वपूर्ण धरण आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, भारतामध्ये सर्वात पश्चिमेकडचं राज्य खालीलपैकी बघा, भारतामध्ये सर्वात पश्चिमेकडचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये सर्वात पश्चिमेकडचं राज्य म्हणजे गुजरात हे गुजरात राज्य विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये सर्वात पश्चिमेकडचं ते राज्य आहे। आणि सर्वात पूर्वेकडचं राज्य म्हणजेच अरुणाचल प्रदेश हे भारतामधलं सर्वात पूर्वेकडचं राज्य आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, भारतामधला प्रथम अवकाश यात्री खालीलपैकी बघा, भारतामधला सर्वात प्रथम अवकाश यात्री खालीलपैकी कोण होते? बघा, रॉकेट शर्मा या ठिकाणी हे भारतामध्ये सर्वात प्रथम अवकाश यात्री होते। प्रश्न क्रमांक 6 बघा, ॲल्युमिनियम हे पुढीलपैकी कशापासून बघा, ॲल्युमिनियम हे खालीलपैकी कशापासून मिळवतात? तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 3 राहील, ॲल्युमिनियम हे बॉक्साईट पासून प्रामुख्याने मिळवले जाते। प्रश्न क्रमांक 7 बघा, राऊस सर्कोमा या विषाणूमुळे खालीलपैकी कोणता रोग राऊस सर्कोमा या विषाणूमुळे खालीलपैकी कोणता रोग या ठिकाणी होऊ शकतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, राऊस सर्कोमा या विषाणूमुळे विद्यार्थी मित्रांनो कर्करोग या ठिकाणी होऊ शकतो। प्रश्न क्रमांक बघा 8 बघा, पाश्चरीकरण या पद्धतीमध्ये कोणता नाशवंत पदार्थ टिकवता येतो? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, पाश्चरीकरण या पद्धतीमध्ये कोणता नाशवंत पदार्थ टिकवता येतो? तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 3 राहील, पाश्चरीकरण या पद्धतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो दूध हा पदार्थ टिकवता येतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या पेशींना सैनिकी पेशी असे म्हणतात? बघा, खालीलपैकी कोणत्या पेशींना सैनिकी पेशी असे म्हणतात? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, बघा, पांढऱ्या रक्त पेशींना विद्यार्थी मित्रांनो सैनिकी पेशी असे म्हणतात। बघा, प्रश्न क्रमांक 10 बघा, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणत्या प्रकारचा कोळसा सापडतो? नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणत्या प्रकारचा कोळसा सापडतो? या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 1 राहील, बिटुमिनस या प्रकारचा कोळसा नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने सापडतो। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा, खालीलपैकी कोणते सरोवर हे खाऱ्या पाण्याचं बघा, खालीलपैकी कोणतं एक सरोवर विद्यार्थी मित्रांनो खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी मित्रांनो, वेंबनाड हे सरोवर केरळ या राज्यामध्ये आहे आणि ते खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे। प्रश्न क्रमांक 12 बघा, हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा, हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना
या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा बेळगाव सीमावाद प्रश्न खालीलपैकी कोणत्या 2 राज्यासंबंधीचा बघा बेळगाव सीमावाद हा प्रश्न खालीलपैकी कोणत्या 2 राज्यासंबंधीचा तो प्रश्न आहे. बघा बेळगाव विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र आणि कर्नाटक या 2 राज्यामध्ये बेळगाव सीमावाद हा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा बँकांची बँक म्हणून खालीलपैकी कोणती बँक ही ओळखली जाते. बँकांची बँक म्हणून खालीलपैकी कोणती बँक ही ओळखली जाते. बँकांची बँक म्हणून बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. विद्यार्थी मित्रांनो बँकांची बँक म्हणून ती ओळखली जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा ग्राफाईट हे पुढीलपैकी कशाचं स्वरूप आहे. बघा ग्राफाईट हे पुढीलपैकी कशाचं स्वरूप असते. बघा ग्राफाईट विद्यार्थी मित्रांनो ते कार्बनचे या ठिकाणी ते स्वरूप असते. प्रश्न क्रमांक 16 बघा जय जवान जय किसान हे घोषवाक्य खालीलपैकी बघा जय जवान जय किसान हे घोषवाक्य खालीलपैकी कोणाचं आहे. तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील जय जवान जय किसान हे घोषवाक्य लाल बहादूर शास्त्री यांचं ते घोषवाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस कोणत्या भागामध्ये पडतो. बघा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस खालीलपैकी कोणत्या भागामध्ये पडतो. तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात जास्त पाऊस हा कोकणामध्ये तो पडत असतो. प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक खालीलपैकी कोणत्या गडावर झाला होता. बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक खालीलपैकी कोणत्या गडावर झाला होता. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर तो झाला होता. प्रश्न क्रमांक 19 बघा भारतामधल्या पहिल्या महिला राज्यपाल बघा भारतामधल्या पहिल्या महिला राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत. बघा भारतामधल्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणजेच सरोजिनी नायडू या भारतामधल्या पहिल्या महिला राज्यपाल आहेत. प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा शरीराचा तोल सांभाळण्याचं काम खालीलपैकी कोण शरीराचा तोल सांभाळण्याचं काम खालीलपैकी कोण करतो. बघा छोटा मेंदू विद्यार्थी मित्रांनो शरीराचा तोल सांभाळण्याचं काम करतो. प्रश्न क्रमांक 21 बघा सन 1936 मध्ये भरलेल्या फैजपूर या अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण. सन 1936 मध्ये भरलेल्या फैजपूर येथील या अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते. तर पंडित जवाहरलाल नेहरू विद्यार्थी मित्रांनो फैजपूर येथील अधिवेशनाचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये प्रकाशित झालेले पहिले वर्तमानपत्र खालीलपैकी भारतामध्ये प्रकाशित झालेलं पहिलं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणतं आहे. बघा भारतामध्ये प्रकाशित झालेलं पहिलं वर्तमानपत्र म्हणजेच दी बेंगॉल गॅझेट. बघा भारतामध्ये प्रकाशित झालेलं ते पहिलं वर्तमानपत्र आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा जळगाव जिल्ह्यामध्ये चांगदेव या ठिकाणी कोणत्या नद्यांचा संगम होतो. बघा जळगाव जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो चांगदेव या ठिकाणी कोणत्या नद्यांचा संगम होतो. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील तापी आणि पूर्णा या नद्यांचा संगम विद्यार्थी मित्रांनो जळगाव जिल्ह्यामध्ये चांगदेव या ठिकाणी होतो. प्रश्न क्रमांक 24 बघा सचिन तेंडुलकर यांच्या आत्मचरित्राचं नाव खालीलपैकी सचिन तेंडुलकर यांच्या आत्मचरित्राचं नाव खालीलपैकी काय आहे. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 4 विद्यार्थी मित्रांनो प्लेइंग इट माय वे बघा सचिन तेंडुलकर यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे. प्रश्न क्रमांक बघा 25 बघा नोटाबंदीची घोषणा खालीलपैकी केव्हा करण्यात आली होती. बघा नोटाबंदीची घोषणा खालीलपैकी केव्हा करण्यात आली होती. बघा नोटाबंदीची घोषणा विद्यार्थी मित्रांनो 8 नोव्हेंबर सन 2016 मध्ये नोटाबंदीची घोषणा करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 26 बघा विजेच्या बल्बमध्ये खालीलपैकी कोणत्या वायूचा उपयोग करतात. विजेच्या बल्बमध्ये कोणत्या वायूचा उपयोग करतात. बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील विजेच्या बल्बमध्ये विद्यार्थी मित्रांनो नायट्रोजन या वायूचा प्रामुख्याने उपयोग करतात. प्रश्न क्रमांक 27 बघा नीती आयोगाची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली. नीती आयोगाची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे. बघा नीती आयोगाची स्थापना विद्यार्थी मित्रांनो 1 जानेवारी सन 2015 मध्ये नीती आयोगाची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा जेव्हा कुटुंबाचे बघा उत्पन्न बघा जेव्हा कुटुंबाचे उत्पन्न हे खर्चापेक्षा जास्त असते त्यांना पुढीलपैकी कोणते अंदाजपत्रक म्हणतात. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता जेव्हा कुटुंबाचं उत्पन्न हे खर्चापेक्षा जास्त असताना शिल्लकीचे अंदाजपत्रक असे म्हणतात.
प्रश्न क्रमांक 29 बघा, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना कोणत्या रंगाची शिधापत्रिका दिली जाते? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना पिवळ्या रंगाची शिधापत्रिका ही दिली जाते. प्रश्न क्रमांक बघा 30 बघा, जळगाव जिल्ह्यामध्ये फेकरी या ठिकाणी खालीलपैकी काय आहे? जळगाव जिल्ह्यामध्ये फेकरी या ठिकाणी खालीलपैकी काय आहे? तर फेकरी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो औष्णिक विद्युत केंद्र आहे बघा. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पोलीस पाटलांची नियुक्ती कोणत्या अधिनियमाद्वारे केली जाते? बघा पोलीस पाटलांची नियुक्ती कोणत्या अधिनियमाद्वारे केली जाते? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, महाराष्ट्र ग्रामविकास अधिनियम सन 1967 या अधिनियमाद्वारे पोलीस पाटलांची नियुक्ती ही केली जाते. प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा, महापौर आपल्या पदाचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे सादर करतात? महापौर आपल्या पदाचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे सादर करतात? बघा विभागीय आयुक्त यांच्याकडे महापौर आपल्या पदाचा राजीनामा हे सादर करतात. प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा, सिंह या शब्दाचा आपला समानार्थी शब्द या ठिकाणी सांगायचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, सिंह या ठिकाणी शब्द आहे, योग्य समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा. तर केसरी या ठिकाणी सिंह या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ठराविक दिवसांनी प्रकाशित होणारे बघा ठराविक दिवसांनी प्रकाशित होणारे शब्द समूहाबद्दल या ठिकाणी योग्य शब्द आपल्याला बघा ठराविक दिवसांनी प्रकाशित होणारे. बघा नियतकालिकांना बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संतोष करंडक बघा संतोष करंडक ही ट्रॉफी खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधीची ट्रॉफी आहे? संतोष करंडक खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीची ट्रॉफी आहे? तर फुटबॉल खेळ या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 36 बघा, कार्बन कर लागू करणारा देशामधला बघा कार्बन कर लागू करणारा पहिला देश खालीलपैकी कोणता देश आहे? परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, कार्बन कर लागू करणारा पहिला देश. तर न्यूझीलंड देश हा कार्बन कर लागू करणारा पहिला देश आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आरबीआयचे गव्हर्नर खालीलपैकी कोण आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो शक्तिकांत दास हे सध्या आरबीआयचे गव्हर्नर आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या गायकाला भारतरत्न पुरस्कार या ठिकाणी प्राप्त झालेला आहे? खालीलपैकी कोणत्या गायकाला भारतरत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे? बघा पंडित भीमसेन जोशी या गायकाला विद्यार्थी मित्रांनो भारतरत्न हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा विद्यार्थी मित्रांनो, ग्रॅमी अवॉर्ड खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासंबंधीचा अवॉर्ड आहे? ग्रॅमी अवॉर्ड खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासंबंधीचा तो अवॉर्ड आहे? बघा ग्रॅमी अवॉर्ड विद्यार्थी मित्रांनो संगीत या क्षेत्रासंबंधीचा तो अवॉर्ड आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा वाक्यप्रचार बघा विद्यार्थी मित्रांनो, पोबारा करणे या ठिकाणी बघा वाक्यप्रचार आहे, योग्य अर्थ आपल्याला पोबारा करणे. पोबारा करणे म्हणजे बघा पळून जाणे. बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा, पॉलिग्राफ यंत्र खालीलपैकी कशा संबंधीचं? बघा पॉलिग्राफ यंत्र खालीलपैकी कशा संबंधीचं यंत्र आहे? बघा पॉलिग्राफ यंत्र बघा खोटे बोलणे ओळखणे यांच्या संबंधीचं ते यंत्र आहे. प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा, खालीलपैकी कोणते पद हे महाराष्ट्र पोलीस यांच्यामध्ये येत नाही? बघा खालीलपैकी कोणतं पद आहे महाराष्ट्र पोलीस यांच्यामध्ये येत नाही? बघा लान्स नाईक पद विद्यार्थी मित्रांनो हे महाराष्ट्र पोलीस यांच्यामध्ये येत नाही. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, किमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा. बघा किमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर कमाल या ठिकाणी किमानचा योग्य विरुद्ध आर्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, टाकसाळ म्हणजेच खालीलपैकी काय? टाकसाळ म्हणजेच खालीलपैकी काय? बघा टाकसाळ म्हणजे विद्यार्थी मित्रांनो नाणी बनवण्याचा कारखाना. बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा, मुलांनो सर्वजण उभे राहा या वाक्यामध्ये क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा. मुलांनो सर्वजण उभे राहा या वाक्यामध्ये क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. बघा आज्ञार्थी क्रियापद या ठिकाणी क्रियापदाचा प्रकार राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणता दिवस विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय लघु उद्योग दिवस म्हणून या ठिकाणी साजरा करतात? बघा राष्ट्रीय लघु उद्योग दिवस 30 ऑगस्ट या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे प्रमुख संस्थापक खालीलपैकी बघा, आर्ट ऑफ लिव्हिंग यांचे संस्थापक बघा खालीलपैकी कोण आहेत? आर्ट ऑफ लिव्हिंग बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील श्री रविशंकर. विद्यार्थी मित्रांनो, आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे संस्थापक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आल्प्स पर्वतरांगा कोणत्या खंडा, आल्प्स या पर्वतरांगा कोणत्या खंडामधल्या पर्वतरांगा आहेत? आल्प्स पर्वतरांगा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील आल्प्स या पर्वतरांगा. विद्यार्थी मित्रांनो, युरोप खंडामधल्या त्या पर्वतरांगा आहेत. प्रश्न क्रमांक 50 बघा, कांगारू हा प्राणी कोणत्या देशामध्ये प्रामुख्याने आढळतो? बघा कांगारू हा प्राणी खालीलपैकी कोणत्या देशामध्ये प्रामुख्याने आढळतो? कांगारू बघा कांगारू विद्यार्थी मित्रांनो, ऑस्ट्रेलिया या देशामध्ये प्रामुख्याने तो आढळतो. प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा, नागपूर जिल्ह्यामध्ये बघा कोराडी खापरखेडा या ठिकाणी पुढीलपैकी कोणत्या प्रकारची विद्युत निर्मिती बघा कोराडी आणि खापरखेडा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो औष्णिक विद्युत केंद्र या प्रकारची या ठिकाणी विद्युत निर्मिती केंद्र आहेत. बघा प्रश्न क्रमांक, महाराष्ट्रामध्ये बघा अति पश्चिमेकडचा जिल्हा पुढीलपैकी महाराष्ट्र राज्यामध्ये अति पश्चिमेकडचा जिल्हा म्हणजेच पालघर जिल्हा. विद्यार्थी मित्रांनो, अति पश्चिमेकडचा तो जिल्हा आहे. बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा, महाराष्ट्रामधलं बघा अस्तंबा हे शिखर बघा महाराष्ट्रामधलं बघा अस्तंबा हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे? अस्तंबा बघा अस्तंबा हे नंदुरबार या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे. प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा, पुणे ते मुंबई यांच्या दरम्यान पुढीलपैकी कोणता घाट लागतो? बघा पुणे ते मुंबई बघा बोर घाट लागतो. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न क्रमांक चौथा बघा, गायखुरी आणि अंबागडचे डोंगर कोणत्या जिल्ह्यामध्ये गायखुरी आणि अंबागडचे डोंगर कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? तर भंडारा या जिल्ह्यामध्ये ते डोंगर आहेत. महाराष्ट्रामध्ये बघा स्ट्रॉबेरी लागवडीसाठी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, 15,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर ठोकळा तुम्हाला अतिसंभाव्य सर्व PDF तुम्हाला पाठवल्या जातील. 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे. तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर लगेच पाठवल्या जातील. त्यामधले सर्व प्रश्न परीक्षेमध्ये पडणारे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.